हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात पुढचे 3 दिवस आता खबरदारीचे आहेत आणि रायगड जिल्ह्यासाठी आजपासून 4 जुलैपर्यंत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा हा इशारा दिलेला आहे। कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय, त्यामुळे होणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना पूर, सखल भागामध्ये पाणी साचणं आणि घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा सुद्धा धोका वाढेल अशी शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाने त्यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन केलेलं आहे। इकडे अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांनी पुढचे आदेश येईपर्यंत समुद्रामध्ये जाऊ नये असे हे सांगण्यात आलेले आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवावीत असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। प्रशासनातर्फे सगळ्यांनाच हा एक प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला आहे। सामान्य जनजीवनावर कुठलाही याचा वेगळा प्रकार होऊ नये यासाठी सगळ्यांनाच हा अलर्ट दिलेला आहे। इकडे रायगड जिल्हा प्रशासनानं रायगड जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला। अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळातळा आणि पोलादपूर अशा 7 तालुक्यांमध्ये सगळ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्या आज बंद आहेत। हवामान खात्यानं जिल्ह्यामध्ये पुढचे 3 दिवस पावसाचा हाय अलर्ट दिलेला आहे आणि या काळामध्ये जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं ही खबरदारी घेतलेली आहे। तर एकंदरीतच संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे आणि प्रशासनाने काय अलर्ट दिलेला आहे जाणून घेऊया। माझे सहकारी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर रायगडमधून जोडले गेलेत। प्रफुल्ल, एकंदरीतच रायगडमध्ये पावसाची परिस्थिती चांगलीच दिसते आहे, मात्र जनजीवनावर परिणाम झालेला पाहायला मिळतोय। काय काय नेमकं सध्या अपडेट आपल्याला रायगड जिल्ह्यातून पावसाचे आहेत? नक्कीच यंदा कोकणात पाऊस तसा उशिराच आला। जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र पावसाने दमदार हजेरी लावली। गेले 3-4 दिवस रायगड जिल्ह्याच्या सगळ्या भागामध्ये संततधार पाऊस कोसळतो आहे। आज सकाळपासून जर पाहिलं तर पावसाचा जोर जरा कमी झालेला आहे, मात्र जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात। खरं तर कालपासून हवामान खात्याने एक हाय अलर्ट दिलेला आहे रायगड जिल्ह्यासाठी आणि जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस 4 जुलैपर्यंत कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट झालेलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या 7 तालुके आहेत जिथं अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे, अशा तालुक्यातील सर्व शाळा असतील, अंगणवाड्या असतील, या बंद ठेवण्याचा निर्णय आजच्या दिवसापुरता घेतलेला आहे। त्याचबरोबर रायगड जिल्हा प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे। सर्व यंत्रणा ज्या आहेत आपत्ती काळामध्ये काम करणाऱ्या त्या सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। एकूणच आपण बघितलं तर सध्या आज पावसाचा जोर कमी वाटत असला तरी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता रायगड जिल्हा प्रशासन पूर्णपणे आपत्तीला तोंड देण्यासाठी सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे, धन्यवाद प्रफुल्ल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू।